सो फ्रेंड्स, आपण आलेलो आहोत वाशी गावामध्ये श्रावण भगत दादा यांच्या शॉपवर. वाशी गाव सेक्टर 31 मध्ये यांचं घर आहे किंवा दुकान आहे म्हणू शकता तुम्ही. आणि सांगण्याची गोष्ट अशी आहे की समोशाच्या आकाराचं यांचं घर आहे, यांची बिल्डिंग आहे. चला तर आपण इथे आलो कशासाठी ते तुम्हाला सांगतो. आपण इथे आलेलो आहोत कोली जे आपला ड्रेसिंग असते, आपला जो कोली रुमाल आहे, लंगोट आहे, तो घेण्यासाठी आलेलो आहोत. सो तुम्ही बघताय माझ्या बरोबर हे त्यांचं गोडाऊन आहे इथे, आणि त्यांनी आपल्याला इथेच बोलवलं खास. आणि बघा दादांचा गेटअप, आणि किशोर पण आहे आपल्या बरोबर. आणि आपल्याकडे सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला जॅकेट हवं असेल, टोपी हवी असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला लंगोट हवं असेल, आणि लंगोटमध्ये टोपीला तुम्हाला जर लाइटिंग हवी आहे, जॅकेटमध्ये लाइटिंग हवी आहे, टोपीमध्ये लाइटिंग हवी आहे, सर्व आहे. दादा स्वतः त्यांच्या हाताने हे सर्व डिझाईन करतात. दादा तुमचं नाव सांगा सर्वांना. माझं नाव श्रावण हरी भगत, वाशेगाव. श्रावण हरी भगत. आणि दादा आपल्याकडे काय काय व्हरायटी मध्ये आता? माझ्या कोली रुमाल छोट्या लहान मुलापासून म्हणजे पहिल्या वर्षापासून ते मोठ्यापर्यंत आपल्याला कोली रुमाल भेटणार, आणि लाइटिंग लावून सुद्धा भेटणार. गाईज बघा किती मोठी गोष्ट. पहिल्या वर्षापासून ते तुमचे वयस्कर व्यक्ती असेल तरी सर्वांसाठी आपल्याकडे रुमाल आहे. आणि रुमाल बांधताना एका सेकंदामध्ये रुमाल बांधला जातो, रस्सी बांधायची काही गरज नाही. आणि टेक्नॉलॉजी आणि फरकी आहे, कोली टोपी आहे, साधी टोपी आहे, लाईट लावून भेटणार, लाईट लावलेली पण भेटणार रेडीमेड. आणि असे जवळजवळ बरीच व्हरायटी आहेत. 250 रुपयापासून ते 1000, 2000, 3000 पर्यंत रुमाल भेटणार आहे तुम्हाला, कोली रुमाल. गाईज आपण आता दादांना विचारूया की एखादी व्हरायटी आम्हाला दाखवा. एखादा दादा असा लंगोट दाखवा ज्याच्यामध्ये लाईट आहे सध्या. ओके, ठीक आहे. सध्या मी तुम्हाला आता एक दाखवतो, लाईटीला दाखवत नाही पण सध्या दाखवतो की ही रुमाल आपल्याकडे एवढे भारी रुमाल आहेत की एकदम. हे मला वाटतं दादा सध्या ट्रेंडिंग मध्ये चालू आहे. हो, हे भरपूर लोक विकत घेतात सध्या. ठीक आहे. मी कोली रुमाल एक छोट्या मुलीचं दाखवतो तुम्हाला. छोट्या मुलाचा हे बघा दादानी, आणि लाईट आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही समजून जा, मोठ्या माणसाच्या याच्यामध्ये पण अशीच लाईट येईल तुम्हाला. लाईट येणार, अशीच लाईट येणार एका हा सेकंदामध्ये. किती वर्षाचा मुलगा मॅक्झिमम घालू शकतो दादा? हा 1 पासून 5 वर्षापर्यंत त्याला होईल. हा होईल असं. म्हणजे फ्री साईज असते असं Free पण बोलू size शकतो. असतं. हा, ते आपल्या फक्त आपण बेल्ट वरतून लावायचं आहे. आणि लहान मुलाला बेल्ट लावायची गरज नाही, असं पिन लावले तरी काम होऊ शकतंय. लहान पिन लावले तर चालू शकतं. अच्छा, त्याची काय एवढी धावपळ नसते म्हणून त्याला. नाही, हा, आपण सहज उचलू शकतो ना त्याला. हा, पण मोठ्या व्यक्तीला तुम्ही जरी धावपळ केली तरी आपल्याकडे बेल्ट अवेलेबल आहेत. हो, बेल्ट एखादा बेल्ट दाखवा दादा. दाखवत आपल्याला. हे बघा, हे बेल्ट असं आहे. हे बघा, किती किती मोठा मनुष्य असला तरी जमू शकतो. साधारणतः माझ्या सांगते फुल स्ट्रेचेबल. आणि एक डेमो बघा तुम्ही. आपल्या सांगते किशोर आहेत ते बघा, एवढा बेल्ट आहे पण त्यांच्या पोटाला येत नाही, पण तो बेल्ट लागेल तेवढा तुम्हाला घेऊ शकतोय. म्हणजे किती मोठा मनुष्य असला तरी बेल्ट सरळ, आणि माणसाचा आकार बदले असला तरी हा बेल्ट सरळ करतो. ये बड़ी अच्छी बात कही आप. बघा दादा विनोदी पण आहेत, आणि खरंच दादांची जी लाईफस्टाईल आहे, तुम्ही त्यांचं गेटअप बघून तुमच्या लक्षात आलं असेल. बरोबर आहे. एकदम बिंदास आहेत. आणि वाशीला तुम्ही नक्की या. तुम्हाला जर काही पण हवं असेल ट्रेडिशनल कोली लुक मध्ये, हा. तर दादाच्या शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा. अजून कामं पण चालू आहे. सेक्टर आपले 31 बरोबर. सेक्टर 31 मच्छी मार्केटमध्ये त्यांचं एक साड्यांचं दुकान दुकान आहे. आहे अंडरग्राउंडच्या मच्छी मार्केट बाजूला, मच्छी मार्केटच्या इथे आला की अंडरग्राउंडच्या शेजारी शिवण्या साडी सेंटर. शिवण्या साडी सेंटर. हा, बरोबर. आणि आपल्या बिल्डिंगचा समोसारखा आकार आहे. आहे त्या बिल्डिंग जवळ आहे. सो तुम्ही नक्की या. आणि मी तुम्हाला या व्हिडिओवर खालती दादांचा नंबर देणार आहे, म्हणजे तुम्हाला अजून सोपं पडेल. बरोबर आहे. एकदा नक्की व्हिजिट करा. तुम्हाला एक लुक, मी त्यांना मागाशी एक प्रश्न विचारला की दादा सोन्याशिवाय तुम्ही राहू शकता का, तर त्यांनी एक अप्रतिम उत्तर आम्हाला दिलं. कोली लोकांना मेन सोना आहे. सोना म्हणजे कोली सहज कोली समजू शकतो का हा कोली आहे म्हणून, किंवा नागपिन आहे म्हणून. नक्कीच. कोली लोकांना मेन सोना लागतो, आणि तेवढी मेहनत पण करतात सोना घडवण्यासाठी. कोणाचा काय सोना फसवण्याचं काम नाही सहजाजी करत. येत नाही. सोना विकत घेण्यासाठी दादा सोन्यासाठी जी आहे. मेहनत आहे कोली लोकांची, एवढं समुद्रामध्ये जीव धोक्यात घालून जी मच्छी आपण विकत घेताना 100 वेळेला त्याचा भाव करतो, बरोबर आहे. पण ती मच्छी कशी भेटते हे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की किती मेहनत आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. नक्कीच. किती मेहनत आहे. खरंच. मेहनत शिवाय हे नाही आहे. कोली लोकांचा लुक येत नाही अजिबात. बरोबर आहे. असं आहे. चला तर तुम्ही नक्की व्हिजिट करा दादांच्या शॉपला. तुम्हाला रिझनेबल रेट मध्ये दादा देतील खरंच. आणि खूप छान अशा वस्तू आहेत, शोभेश अशा वस्तू आहेत. नक्कीच भरपूर व्हरायटी सगळ्यांनी, आपल्याकडे भरपूर आहेत. छोटे रुमाल. जे राकेश दादांचा ब्लॉग जे बघतायत, तर मी त्यांना एकच सांगेन की
तुम्ही दादांकडे श्रावण काकांकडे तुम्ही येऊन ह्या सगळ्या वस्तू तुम्ही घेऊ शकता. घेऊ शकता. आणि तर तुम्हाला रेडीमेड पाहिजे असतील तर कपडा किंवा एक कलर एक काय असं कपडा घेऊन आलो तर त्याच्या रुमाल कोली रुमाल बघा, सर्व म्हणजे बनवतो. जर तुम्हाला एकसारखा लुक करायचा आहे, डिझाईन एकसारखी पाहिजे, लाइटिंग एकसारखी पाहिजे, जे काय असेल तुम्ही दादांना एक 2-4 दिवस अगोदर, बरोबर आहे. बरोबर, बरोबर. 2-4 दिवस अगोदर येऊन जर सांगितलं हा तर तुमच्या हिशोबाने ते तुम्हाला डिझाईन करून देतील. बरोबर आहे. तुम्हाला व्हरायटी किती पाहिजे, 50 पाहिजे, 30 पाहिजे, 20 पाहिजे, त्या दिवसाप्रमाणे आम्ही करून घडू शकतो. बरोबर? चला, खूपच चांगलं आहे, भारी आहे ना. तर खरंच नक्की विजिट करा भारी आणि एकदम. दादा तुम्हाला सर्व गोष्टी अवेलेबल करून देतील. खूप बरोबर. छान डिझाईन, तुम्ही नीट बघा, इथे त्यांच्या जॅकेटवर तुम्हाला कोलबी दिसते ही. आपण याला काय बोलतो दादा? शेवंड, त्याला अच्छा. शेवंड बोलतात. हा, म्हणजे त्याला एक हे बोलतात काय, एक प्रकारचं पोचा बोलतो. पोचा, टायगर पोचा. टायगर पोचा. टायगर पोचा हे मार्केट मधलं नाव, हा. आणि दादाने जे नाव घेतलं ते आमचं आगरी कोली नाव. पोचा बोलतात त्याला. असे तुम्हाला डिझाईन ते करून देतील. तुम्ही नक्की जेव्हा इथून कपडे घेऊन जाल आणि फंक्शनला ते कपडे घालाल तेव्हा तुम्हाला जी फिलिंग येईल त्याच्यामध्ये दादांचं खरं सुख आहे. बरोबर. चेहरा ते हसरा. पैसा एवढं बघत नाही, ते बघतात की माणसाच्या चेहऱ्यावर आनंद आला पाहिजे. बरोबर आहे. सेकंदात आपण आल्यावर दादांनी आहे ना, त्यांना न सांगता त्यांनी आम्हाला हे सगळं लुक करून दाखवलं की बघा नाही, माझ्याकडे हे आहे, तुम्ही बघा. नाही, खरंच, त्यांना मी- खूप आवड आहे या मी गोष्टीची. माझ्या हौशेप्रमाणे मी दुसऱ्याला पण, समोरच्या व्यक्तीला हौशी कसा हा, ठेवायचा yes, हे yes. प्रयत्न करतो. आणि कधी स्वभाव नक्कीच हा ना नक्कीच खूप एक छान. मीरा आई मातेची कृपा त्यांच्यावर सदैव राहो, हो. आणि त्यांचा हा जो छोटासा धंदा आहे त्याची प्रसिद्धी हो. चला. धन्यवाद. ठीक आहे.